नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॅनियल पिंक यांच्या व्हेन द सायंटिफिक सिक्रेट्स ऑफ परफेक्ट टायमिंग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक आपल्याला आपल्या कधीसारख्या प्रश्नांची आणि योग्य वेळेच्या सायन्सबद्दलची सगळी उत्तरं देतं. त्या पुस्तकात लेखक दाखवून देतात की वेळ म्हणजे फक्त नशिबावर अवलंबून नसतं. या उलट वेळ म्हणजे एक सायन्स आहे. तुम्ही एखाद्या कामातून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ते काम कोणत्या वेळेला करायला हवं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जसं की निर्णय घेण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती, परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क्स मिळवण्यासाठी कधी अभ्यास करायला हवा, गणिताच्या परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क्स मिळवण्यासाठी गणित सोडवण्याचा सराव कधी केला पाहिजे, सगळ्यात जास्त काम करण्यासाठी आणि चॅलेंजिंग काम करण्यासाठी मी कधी सक्षम असेन. आपण नेहमी अशा काही प्रश्नांमध्ये गुरफटून राहतो, पण कधीच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपल्याला हे तर माहीत आहे की वेळ किती महत्त्वाचा असतो, पण आपल्याला वेळेबद्दल काहीच माहीत नसतं. पण डॅनियल पिंक त्यांच्या या पुस्तकात आपल्याला हे सिद्ध करून दाखवतात की टायमिंग म्हणजे आर्ट नाही, तर ते सायन्स आहे. या समरीच्या पहिल्या भागात आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लपलेल्या एका पॅटर्नबद्दल समजेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या रोजच्या एनर्जी लेवलबद्दल देखील समजेल. तसंच तुम्ही कोणत्या वेळेला कोणतं काम किंवा कोणती ॲक्टिव्हिटी करायला हवी हे सुद्धा तुम्ही या समरीमधून शिकाल. आणि मग शेवटच्या भागात एक सुंदर सुरुवात, मधली वेळ आणि शेवटची वेळ याबद्दल सुद्धा आपण समजून घेऊ, ज्याला आपण बिगिनिंग, मिड पॉईंट आणि एंडिंग असं संबोधणार आहोत. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही ही समरी शेवटपर्यंत ऐका. आता आपण दैनंदिन जीवनात लपलेल्या आपल्या पॅटर्नबद्दल समजून घेऊ. प्रत्येक माणसामध्ये त्याची स्वतःची एक इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक असते, जी प्रत्येकाच्या आयुष्यात एक संतुलन बनवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे घड्याळ एक लपलेलं पॅटर्न बनवते, जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काय फील करत आहोत, आपण आपलं काम कसं करत आहोत हे सांगत असतं. माणूस पूर्ण दिवसात एकसारख्या ऊर्जेने कधीच काम करत नाही. आपण असं मानतो की आपला दिवस सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या हिशोबाने चालतो. पण डॅनियल पिंकने सगळ्यांसाठी नेहमीच्या दिवसाला गृहीत धरून एक नवीन सायकल बनवली, जी आपल्या सगळ्यांच्या एनर्जी लेवलशी जुळते. याला मॉर्निंग पिक्स, दुपार म्हणजेच आफ्टरनून ट्रफ आणि संध्याकाळ म्हणजेच इव्हिनिंग रिबाउंड्स असं म्हटलं आहे. मॉर्निंग पिक्समध्ये तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण सगळ्यात जास्त हुशार आणि सक्रिय असतो. या वेळेमध्ये आपली एनर्जी लेवल सगळ्यात वरच्या स्तरावर असते, ज्यामुळे आपण आपलं प्रत्येक काम खूप लक्ष देऊन करू शकतो. पण हेच दुसरीकडे दुपारची वेळ मात्र मॉर्निंग पिक्सच्या अगदी उलट असते. या वेळेत आपली एनर्जी सगळ्यात कमी असते. या वेळेमध्ये आपण आपल्या महत्त्वाच्या कामावर तेवढं लक्ष देऊ शकत नाही. ही वेळ साधारणतः सकाळी उठल्यापासून 7 तासानंतरची असते आणि हा दिवसाचा तो भाग आहे ज्यामध्ये आपण आपल्या कामावर नीट फोकस करू शकत नाही. संध्याकाळची वेळ एनर्जी लेवल परत येण्याची वेळ असते, पण आपण या वेळेत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. हा आपल्या दिवसाचा तो भाग आहे ज्यामध्ये आपलं मन इकडं तिकडं खूप भटकतं, ज्यापासून आपला मेंदूसुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. पण हा पॅटर्न प्रत्येकासाठी एकसारखा नसतो, कारण प्रत्येकाची इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक ही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाच्या एनर्जी सायकल्ससुद्धा वेगळ्या असतात. लेखकाने या सायकल्सला 3 भागात विभागलं आहे. या 3 भागांना लार्क, आऊल आणि थर्ड बर्ड असं लेखकाने संबोधलं आहे. लार्क त्या लोकांना म्हणतात जे सकाळच्या वेळेमध्ये खूप सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक दिवसाची एनर्जी सायकल काहीशी अशी असते: मॉर्निंग पिक्स, दुपारचा मिड पॉईंट म्हणजे आफ्टरनून ट्रफ्स आणि इव्हिनिंग रिबाउंड्स. आऊल ती लोकं असतात ज्यांची दिवसाची सुरुवात उशिरा होते. हे रात्रीच्या वेळेस सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतात आणि अशी लोकं लार्कच्या अगदी उलट असतात. त्यांच्या पूर्ण दिवसाची एनर्जी सायकल ही अशा प्रकारची असते: सकाळी यांची एनर्जी लेवल परत बनते, दुपारी सगळ्यात कमी असते आणि संध्याकाळी ते सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतात. 60 ते 80% लोकं शेवटच्या एनर्जी सायकलशी संबंधित आहेत, जी आहे थर्ड बर्ड म्हणजे जी मिड पॉईंटला असते.
हे लार्क सारखे सकाळी लवकर उठू शकत नाहीत आणि आऊल सारखे रात्रभर जागू देखील शकत नाहीत. आपण यापैकी कोणत्या एनर्जी सायकलशी संबंधित आहोत हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण यामुळे आपण आपला दररोजचा परफॉर्मन्स आणखी चांगला बनवू शकतो. आता आपण हे समजून घेऊ की गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्टोरी लिहिण्यासाठी किंवा आपल्याला जे काम कठीण वाटतं ते करण्यासाठी योग्य वेळ केव्हा असते. आफ्टरनून ट्रफ्स हा एक धोकादायक टप्पा आहे ज्यापासून सगळ्यांनीच स्वतःला वाचवायला हवं. एका सर्वेने सुद्धा हे सिद्ध केलं आहे की एखाद्या माणसाची सगळ्यात खराब वेळ दुपारी 2:55 वाजता असते. अशा वेळेला बऱ्याचदा बर्म्युडा ट्रायंगल असं म्हणतात. आपण हाती घेतलेलं काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी लेखकाने काही पद्धती सांगितल्या आहेत. त्यात पहिली पद्धत म्हणजे कामाच्या दरम्यान फक्त एक ब्रेक घ्या. यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. 10 ते 20 मिनिटं ब्रेक घेणाऱ्या मुलांना परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात. हेच दुसरीकडे ज्या मुलांनी ब्रेक घेतला नाही त्यांची परीक्षेमध्ये नापास होण्याची शक्यता जास्त असते. लेखक म्हणतात, नाश्ता म्हणजे दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग नाही, उलट दुपारचं जेवण हे जास्त महत्त्वाचं असतं. कोणतंही कठीण काम करण्याच्या आधी किंवा ते काम करताना दुपारी घेतलेला लंच ब्रेक तुमच्या कामाची गुणवत्ता वाढवतो. दुपारचं जेवण हे खूप महत्त्वाचं असतं कारण याचे 2 फायदे होतात. पहिलं म्हणजे नियमांचं बंधन नसून सुद्धा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकता. यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपलं लक्ष त्यावर केंद्रित करू शकता. दुसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या काम करण्याच्या जागेपासून थोड्या वेळासाठी वेगळे होता, कारण कर्मचाऱ्यांना याचा चांगला फायदा होतो हे सिद्ध झालेलं आहे. कारण ते आपलं लक्ष कामावरून काढून बाकीच्या कामावर जसं की आराम करण्यावर लावू शकतात. एक डुलकी, ज्याला आपण दुपारची वामकुक्षी देखील म्हणतो, याची मदत आपलं आरोग्य चांगलं बनवण्यासाठी देखील होते. जी लोक डुलकी घेतात त्यांना बाकीच्यांच्या तुलनेत हृदयाचे आजार 37% कमी होतात, कारण यामुळे आपल्या प्रतिकार शक्तीमध्ये सुद्धा सुधारणा होते आणि आपलं ब्लड प्रेशर देखील कमी होण्यासाठी मदत होते. लेखक सांगतात, योग्य प्रकारे घेतलेली दुपारची लहानशी झोप 10 मिनिटांपासून 20 मिनिटांपर्यंत असते, जी पुढच्या 3 तासांसाठी तुम्हाला खूप फायद्याची ठरते. आता आपण समजून घेऊ की एक चांगली सुरुवात करण्याचं महत्त्व काय असतं. चुकीच्या सुरुवातीमुळे काही लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून योग्य सुरुवात कधी करावी, परत सुरुवात कधी करावी आणि सोबत सुरुवात कधी करावी, या 3 गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. एक आकडेवारी असं दाखवते की योग्य सुरुवात नक्कीच खूप महत्त्वाची असते, कारण योग्य सुरुवात केल्यानंतर दिसून येणारे परिणाम खूप वेळेपर्यंत तसेच टिकून राहतात. योग्य सुरुवातीबरोबरच ही सुरुवात आपण कशी करावी या पद्धतीबद्दल सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. सायंटिस्ट असं म्हणतात की वर्षाचा पहिला दिवस लोकांनी ठरवलेल्या सगळ्यात जास्त प्रसिद्ध क्षणिक ध्येयांपैकी एक असतो. क्षणिक ध्येय म्हणजे आपल्या आयुष्यात बदल आणण्यासाठी काही दिवसांसाठी आपण स्वतःशी केलेलं प्रॉमिस. ही ध्येय आपण केलेल्या खराब सुरुवातीच्या परिणामांमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतात आणि यामुळे आपण परत सुरुवात करण्यासाठी प्रेरित होतो. उदाहरणार्थ, आपण वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या वर्षात आपल्याला जे काही करायचे त्या सगळ्या गोष्टींची एक मोठी यादी बनवतो. त्यात अशा गोष्टी देखील असतात ज्याची स्वप्न आपण नेहमीच बघत आलो आहोत. यामुळे येणारे सगळे बदल हे नवीन सुरुवात करण्याच्या आपल्या इच्छेमुळे दिसून येतात. यासोबतच परत सुरुवात करणं म्हणजे स्टार्ट अगेन ही सुद्धा आणखी काही खास वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे. तिसरी पद्धत आहे सोबत सुरुवात करणं. बऱ्याचदा आपण एखाद्या वाईट सुरुवातीपासून स्वतःला वाचवू शकत नाही. आपण सगळ्यांसोबत सुरुवात करण्याची पद्धत वापरायला हवी. आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे की आपल्या प्रवासासाठी पहिलं पाऊल उचलणं हे खूप कठीण काम असतं, पण सुरुवात करणं, परत सुरुवात करणं आणि सोबत सुरुवात करणं अशा पद्धतींना जाणून घेतल्यामुळे आपल्या सगळ्यात कठीण प्रश्नांपैकी कधी सारख्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मदत होते. आपण सुरुवात करण्याबद्दल आत्ताच समजून घेतलं. आता आपण मधल्या वेळेबद्दल समजून घेऊ. 2 गोष्टी आहेत जी मधली वेळ आपल्याला देऊ शकते. एकतर ती आपल्याला खालच्या लेवलला घेऊन जाते किंवा ती आपल्याला वरच्या लेवलवर घेऊन जाते. कधी कधी सुरुवात आणि मधली वेळ याप्रमाणेच शेवटची वेळ सुद्धा आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते. या शेवटच्या वेळेत आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची किंमत समजते. ही आपल्याला लोकांमध्ये फरक करायला शिकवते.
यासोबतच आपल्या आयुष्यात काय जास्त महत्त्वाचं आहे याची सुद्धा जाणीव करून देते. कधीकधी कामावर आणि काम करण्याच्या पद्धतीपेक्षा आपला मेंदू त्याच्या शेवटावर जास्त लक्ष देतो. आयुष्य फक्त शेवटापर्यंत मर्यादित नसतं, ते कशा प्रकारे संपतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच आयुष्य फक्त मृत्यू नाही, तर या उलट जिवंत असताना आपण आपलं आयुष्य कसं जगलो आणि कशा प्रकारे ते अर्थपूर्ण बनवलं याबद्दल आहे. सुरुवात आणि मधली वेळ याप्रमाणेच शेवट नेहमीच चांगला नसतो, पण शेवट हा प्रत्येक माणसासमोर त्याच्या प्रवासामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी उभ्या करतो आणि तेच काही जणांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ आणि हेतू सांगून जातो. कोणाचंच आयुष्य सोपं नसतं, म्हणून आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांमुळे थकून जाऊ नका किंवा हार मानू नका. स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा आणि स्वतःला सपोर्ट करत राहा. तर ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.